श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू, बोरनहाण इत्यादी गोष्टी चालत असतात. तर प्रत्येक 5 वर्षापर्यंत जे मुलं आहेत तर त्यांना रथसप्तमीपर्यंत बोरनहाण हे घातले जाते. मुलांना बोरनहाण करताना 1 वर्षापासून ते 5 वर्षापर्यंत म्हणजेच 5 वर्षापर्यंतचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी हे बोरनहाण केले जाते आणि त्यामध्ये लहान मुलांना तिळाचे दागिने घातले जातात. त्याचबरोबर त्यांना ब्लॅक कलरचे कपडे घातले जातात आणि त्यांचे बोरनहाण हे केले जाते. बोरनहाण करताना बोरनहाणाच्या वस्तूमध्ये मुरमुरे, चॉकलेट, बिस्किट, बोरं इत्यादी प्रकारच्या वस्तू ह्या टाकल्या जातात. बिस्किट, गोळ्या, रेवड्या यासारखे पदार्थ त्यामध्ये टाकले जातात आणि ते मुलांच्या डोक्यावरून हे बोरनहाण केले जाते. तर पहा, बोरनहाण हे का घातले जाते तर करी नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाची मुलांवरती वाईट दृष्टी ही पडू नये त्यामुळे सर्वात अगोदर कृष्ण भगवान जे होते तर ते लहान लड्डू गोपाल असताना आणि कृष्णाच्या डोक्यावरून हे बोरनहाण तेव्हापासून केले जायचे आणि तीच प्रथा आता चालू आहे. तो करी राक्षस जो होता की त्याची वाईट दृष्टी मुलांवरती पडू नये म्हणून आत्तापर्यंत सर्वजण लहान मुलांना 5 वर्षापर्यंत हे बोरनहाण घातले जाते. तसे शास्त्रानुसार जर म्हटलं तर वातावरणामध्ये वेगवेगळे बदल होतात आणि मुलांना कोणत्याही प्रकारचे आजार होऊ नये यासाठी फळे, फुले यासारख्या गोष्टी खाऊन त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहावे याचा मागचा हा उद्देश मानला जातो आणि म्हणूनच त्यामध्ये ऊस, बोरी, त्याचबरोबर भुईमुगाच्या शेंगा यासारख्या गोष्टी ह्या टाकल्या जातात. खेळाच्या माध्यमातून ह्या ज्या वस्तू आहेत तर मुले वेचून खातात आणि आरोग्य चांगले राहते आणि पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असं शास्त्रामध्ये सांगितले गेलेलं आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. आता पहा, तुम्ही बोरनहाण करा किंवा नका करू, परंतु प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू रथसप्तमीपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा कधीही तुम्ही ही एक वस्तू मुलांवरून उतरवून फेकायची आहे. मुलांचे सर्व दोष, विघ्न, अडचणी सर्व काही दूर होईल. मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, ते व्यवसाय करत असतील तर व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. हा खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि हा उपाय नक्की करा. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्ही लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठे मुलांपर्यंत, मुलींपर्यंत हा उपाय करू शकता. पहा, हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी माता लक्ष्मी घरामध्ये येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. आता संध्याकाळी 6 नंतर रात्री तुम्ही 9, 9:30 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता आणि अगदीच तुम्हाला वेळ नाही भेटला तर तुम्ही रात्री 12पर्यंत सुद्धा हा उपाय करू शकता. जर तुमच्या मुलांना काही दोष, नजरबाधा, काही अडचणी, संकट येत असतील, त्यांच्यावर काही विघ्न येत असेल किंवा त्यांच्यावर काही विघ्न येऊ नये यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. बऱ्याच वेळा काय होतं की आपले मुलं हे कुठेही खेळायला जातात आणि त्या ठिकाणची जागा कशी आहे, त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे की काय हे आपल्याला माहीत नसतं आणि तिथली जी काही नकारात्मकता आहे किंवा तिथली काही नजर दोष असतील तर ते मुलांना लागले जातात आणि त्यामुळे मुलं हे जे काही आपण अचानक विचार करतो की मुलं अचानक असं का करायला लागलात, मुलं ऐकतच नाही, मुलं अभ्यास करणं मुलांनी सोडून दिलेलं आहे, या बऱ्याचशा गोष्टी, समस्या आपल्याला जाणवायला सुरुवात होते आणि मग आपल्याला कळतं की मुलांना काहीतरी दोष लागलेले आहेत आणि अशा वेळेस आपल्याला अशा काही विशिष्ट तिथी असतात तर ह्या विशिष्ट तिथींना असे काही प्रभावी उपाय जर आपण केले
तर नक्कीच मुलांची प्रगती होते, मुलांना लागलेले नजर दोष दूर होतात आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती देखील होते. त्यामुळे पहा, असे काही नजर दोष जे आहेत तर ते घरातच लागतात किंवा बाहेरच्यांचेच लागतात असं नाही. कोणत्या ठिकाणी मुलं गेलेले आहेत त्या ठिकाणचे देखील नजरदोष मुलांना लागतात आणि जास्त करून आपल्या घरातील आईवडिलांचे नजरदोष हे मुलांना जास्त लागतात. त्यामुळे मुलांची अशी वारंवार जे काही तिथी येतात तर ह्या तिथींना असे प्रभावी उपाय हे करायचे असतात. तर पहा, आपल्याला नेमकं करायचं काय, तर तुम्हाला एक वाटीभर तांदूळ हे शिजवायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही, असेच ते तांदूळ शिजवायचे आहेत. फक्त तो भात उपायाला वापरला जाईल एवढाच आपल्याला शिजवायचा आहे. जास्तीचा भात शिजवायचा नाही किंवा उतारायला थोडासा वापरला आणि थोडासा शिल्लक राहिला आणि तो मुलांनी खाल्ला असं अजिबात करायचं नाही. जो भात तुम्ही शिजवलेला आहे त्याचा पूर्ण उपयोग हा उतारायसाठीच करायचा आहे. त्यामुळे त्या हिशोबाने तेवढाच भात तुम्हाला शिजवायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला जेवढा लागेल तेवढाच भात तुम्हाला शिजवायचा आहे. आता भात शिजवल्यानंतर तो तुम्हाला एका प्लेटमध्ये काढायचा आहे किंवा एखादा द्रोण असेल किंवा एखादा पुष्टा असेल तर त्या पुष्ट्यावर सुद्धा तुम्ही काढू शकता. थंड झाल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे. यानंतर त्या भातावरती तुम्हाला आपण अगरबत्ती लावतो पहा, अगरबत्तीची जी राख पडते तर ती राख देखील त्यावरती टाकायची आहे. त्यानंतर एक लवंग अखंड तुम्हाला फुलाची त्यावरती ठेवायची आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला हिरवी वेलची जी असते तर ती ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला 5 काळ्या मिऱ्या ज्या असतात तर त्या तुम्हाला त्या भातावरती ठेवायच्या आहे. आणि त्यानंतर मुलांना पूर्व पश्चिम तुम्हाला आसन टाकून बसवायचं आहे. आणि मुलं जर तुमच्या घरामध्ये 2 असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या भात हा घ्यायचा आहे. म्हणजे तुम्ही एकत्र भात शिजवा आणि तो वेगवेगळ्या द्रोणमध्ये घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला 2 मुलांसाठी वेगवेगळा उतारा करायचा आहे. आणि मुलांना डोक्यापासून ते खाली पायापर्यंत हा भात जो आहे तर तो 7 वेळा उतरवायचा आहे. उतरवत असताना तुम्हाला माझ्या मुलांची जी काही इडापिडा असेल, काही दोष नजरदोष मुलांना लागलेले असतील, त्यांच्यावर काही विघ्न येणार असतील तर ते संपूर्णपणे दूर होऊ दे, माझ्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. आलेल्या गेलेल्याची नजर लागलेली असेल तर ती दूर होऊ दे असं देखील म्हणायचं आहे आणि हा उतारा करायचा आहे. यानंतर ह्या उतरून ठेवलेला जो भात आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. आता तुम्ही जिथे पशुपक्षी येतात त्या ठिकाणी त्यांना हा खाण्यासाठी ठेवू शकता किंवा तुमच्या टेरेसवर ठेवू शकता किंवा तुमची आसपास जर मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी ठेवू शकता, जेणेकरून पशुपक्षी येऊन ते भात खाऊन घेतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरामध्ये हातपाय धुवायचे आहेत आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा उतारा करायचा आहे. आता बघा, आजपासून रथसप्तमीपर्यंत तुम्ही हा उपाय जो आहे तर तो कधीही करू शकता. कधीही तुम्ही संध्याकाळी हा उपाय आपल्या मुलांसाठी एकदा करायचा आहे. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मुलं जर तुमची बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुम्हाला त्यांच्या फोटोवरून किंवा त्यांना व्हिडिओ कॉल करून हा उतारा जो आहे तर तो करायचा आहे. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.